श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी विकास सुतार, विघ्नेश विश्व डेव्हलपरमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज मी आलेलो आहे बावधन भुगा रोडला रोहन मधुबन या सोसायटीमध्ये. इथे आपल्याकडे 5000 स्क्वेअर फीटमध्ये 4 BHKचा बंगला विकण्याकरिता आलेला आहे. बंगल्यामध्ये एंट्री करताना ही लॉबी मिळते. समोर गणपतीची मूर्ती आहे, बघू शकता. त्यानंतर हा हॉल आहे. हॉल पण हा प्रशस्त असा आहे. खूप मोठा हॉल दिलेला आहे, इथे बघू शकता. या हॉलमध्ये ही सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे सी टाईपमध्ये, बघू शकता. समोर किचनला जाण्यासाठी पण एंट्री दिलेली आहे. हॉलला अटॅच ही भली मोठी बाल्कनी आहे, बघू शकता. आणि ह्याचा जो समोरचा व्ह्यू आहे तो नॅचरल व्ह्यू आहे पूर्ण. हॉलमधून लिव्हिंगला ही बाल्कनी दिलेली आहे. खूप मोठी बाल्कनी आहे. सूर्यप्रकाश प्रॉपर मिळून जातो. ही हॉलमधली सेटिंग तुम्ही बघू शकता. ह्याचं जे इंटेरियर आहे ते खूप छानपणे डिझाईन केलेलं आहे. त्यानंतर हॉलला अटॅच खाली ग्राउंड फ्लोअरला एक बेडरूम आहे. बेडरूममध्ये एंट्री करताना लेफ्ट साईडला अटॅच वॉशरूम आहे. हे आहे ते अटॅच वॉशरूम आहे, बघू शकता तुम्ही. बघू शकता या बेडरूमची पण साईज जी आहे ती प्रशस्त आहे. बेडरूमला पण तुम्ही टेरेसला किंवा बाल्कनीला एंट्री करू शकता इथून. ज्यांना कुणाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. त्यानंतर आता आपण जाणार आहोत पार्किंगमध्ये. ज्यांना कुणाला प्रॉपर्टी सेल करायची असेल ते सुद्धा मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. पार्किंगला जाण्याकरता हॉलमधूनच एंट्री दिलेली आहे. एक सेपरेट जिना बनवलेला आहे. या जिन्यातून आपण पार्किंगकडे जाऊ शकतो. बेसमेंटला हे पार्किंग आहे. पार्किंगला जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी खूप छान दिलेली आहे. म्हणजे हॉलमधूनच तुम्ही खाली पार्किंगला जाऊ शकता. पार्किंगचा पूर्ण एरिया आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या 4 ते 5 मोठ्या लक्झरीज कार पार्क होतील अशी प्रशस्त पार्किंग आहे. आणि समोर जे लेफ्ट साईडचा दरवाजा दिसतो तो तुमच्या केअरटेकरसाठी राहण्याची सोय तिथं केलेली आहे. ती जी आहे ती 10 बाय 12ची एक छोटीशी रूम आहे आणि ही आहे ती स्टोरेज रूम दिलेली आहे. म्हणजे तुमचा केअरटेकर त्या तिथे राहू शकतो आणि तुम्ही गाडी पार्क करून इथूनच तुम्ही घरामध्ये एंट्री करू शकता. समोर जे दिसते ते इन्व्हर्टर बॅकअप वगैरे या इथं प्रोव्हिजन केलेली आहे. गाडी पार्क करून तुम्ही डायरेक्ट ह्या जिन्यातून हॉलमध्ये एंट्री करू शकता. म्हणजे तुम्हाला तळघरामध्ये गाडी लावून फिरून यायची वेळ वाचतो तेवढा तुमचा. त्यानंतर आता जाणार आहोत किचनला. किचनमध्ये हॉलमधून पण एंट्री दिलेली आहे आणि एंट्रन्सपासून पण दिलेली आहे. जेणेकरून तुमची कोण मेड वगैरे असेल स्वयंपाक करणारी तुमची एंट्रन्समधूनच तिथून वर येऊ शकते. हा समोर जो आहे तो डायनिंग एरिया आहे. इटालियन मार्बल आहे. या साईडला भांडी धुण्यासाठी आणि वॉशिंग मशीनसाठी सेपरेट जागा दिलेली आहे. हा किचनचा प्लॅटफॉर्म बघू शकता. सेंटरला पण एक टेबल दिलेला आहे. त्यानंतर किचनमधून बाहेर बाल्कनीमध्ये हा सिटआउट एरिया आहे आणि ह्या इथं तुम्ही फळभाज्या वगैरे या एवढ्या एरियामध्ये लावू शकता. ती पण प्रोव्हिजन केलेली आहे. प्रशस्त असा हा बंगला आहे. ज्यांना कुणाला माझा चॅनल हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करा. आता आपण चाललो आहे फर्स्ट फ्लोअरला. फर्स्ट फ्लोअरला एंट्री केल्यानंतर ही समोर तुम्हाला लॉबी मिळते. ही सिटआउट एरिया पण ह्या इथं त्यांनी केलेला आहे, बघू शकता. इथे पण तुम्ही बसून फॅमिली डिस्कशन किंवा एन्जॉयमेंट करू शकता. या ठिकाणी टी व्ही वगैरे बघू शकता. असा हा फर्स्ट फ्लोअरला सिटआउट एरिया त्यांनी केलेला आहे, बघू शकता तुम्ही.
त्यानंतर आता बघणार आहोत आपण दुसरा बेडरूम. सगळ्या बेडरूमची साईज ही खूप मोठी आहे. ह्या पण बेडरूमची जी साईज आहे ती खूप मोठी आहे, प्रशस्त आहे. मास्टर बेड आरामात इथं बसून जातात. वास्तूनुसार पूर्ण बंगला केलेला आहे आणि ह्या बंगल्याचे पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर आहेत. या बेडरूममधून आपल्याला टेरेसला पण एंट्री मिळते. या बेडरूमला एक टेरेस दिलेला आहे फर्स्ट फ्लोअरला. 2 नंबरचा आपण बेडरूम बघतोय. यामध्ये पण आपण या 2 नंबरच्या बेडरूमला पण टेरेस दिलेला आहे. व्ह्यू एकदम चांगला आहे आणि या सोसायटीमध्ये स्विमिंग पूल आहे, क्लब हाऊस आहे, जिम आहे, सर्व ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत. त्यानंतर ह्या बेडरूमचा वॉकिंग वॉर्डरोब आहे. हे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. प्रशस्त असा हा बेडरूमची साईज आहे. त्यानंतर आता बघणार आहोत आपण तिसरा बेडरूम. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तिसऱ्या बेडरूम पण प्रशस्त असा आहे. इथं समोर तुम्हाला सिटआउट एरिया पण अरेंजमेंट केलेली आहे, बघू शकता. हा तिसरा बेडरूम आहे. या इथं विंडो दिलेली आहे, पूर्ण वॉलला विंडो केलेली आहे. त्यामुळे सनलाईट प्रॉपर म्हणजे सगळ्याच बेडरूमला तुम्हाला सनलाईट मिळून जाते. सकाळचं सूर्यप्रकाश वगैरे भेटून जाते. ह्याचं अटॅच हे टॉयलेट बाथरूम आहे थर्ड बेडरूमचं. आणि तिन्ही बाथरूमला वॉटर सोलरची प्रोव्हिजन केलेली आहे. 24 तास पाण्याची सोय आहे. पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही, इलेक्ट्रिसिटीचा पण काही प्रॉब्लेम नाही. कंस्ट्रक्शन क्वालिटी पण खूप चांगली आहे. आता आपण जाणार आहोत चौथ्या बेडरूमकडे. ज्यांना कुणाला माझा चॅनल हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण चाललो आहे चौथ्या बेडरूममध्ये. हा चौथा बेडरूम तर खूप मोठा आहे, बघू शकता. माझ्याकडे वाकड, रावेत, किवळे, पुनावळे, चिंचोड या ठिकाणी पण प्रॉपर्टी सेलसाठी आहे. बेड आहे, सिटआउट एरिया आहे. इथे एक छोटीशी विंडो दिलेली आहे. इथून आपण बंगल्याची प्राईस पण मार्केट रेटनुसारच कोट केलेली आहे, अशी पण नाही की जास्त केलेली आहे. लेफ्ट साईडला वॉर्डरोब आहे. हा जो आहे हा मास्टर बेडरूम आहे चौथा. चारही बेडरूम मास्टर बेडरूम आहेत. ह्याचा अटॅच हे टॉयलेट बाथरूम आहे, बाथटब दिलेला आहे, बघू शकता. या चौथ्या बेडरूमची ही बाल्कनी आहे. ही फ्रंट साईडची ती मेन गेट साईडला, बघू शकता. त्यानंतर इथूनच आपण टेरेसला जाऊ शकतो. प्रशस्त असा हा बंगला आहे. 5000 स्क्वेअर फीटचा आहे आणि 4 BHK याच्यामध्ये कंस्ट्रक्शन केलेलं आहे. तर ज्यांना कुणाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करा. तर असा हा बावधन भुगाव रोडला आपण 5000 स्क्वेअर फीटमधला बंगला बघितला. एकदम क्लिअर टायटल अशी प्रॉपर्टी आहे. ह्याची जी किंमत आहे ती 5,80,00,000 रुपये ओनरनी कोट केलेली आहे. प्राईस ही निगोशिएबल आहे. ज्यांना कुणाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.